नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा आणि कृषी विभाग व शेतकरी यांच्यामध्ये प्रभावी समन्वय निर्माण व्हावा यासाठी आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी मित्र ही महत्त्वाची संकल्पना राबवण्यात येत आहे। सन 2026-27 करिता शेतकरी मित्राची पात्रता, निवड प्रक्रिया, कामे, मानधन आणि मूल्यांकन याबाबतची महत्त्वाची माहिती आपण आज या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी मित्र हा आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे। शेतकरी मित्र हा अनुभवी आणि प्रयोगशील शेतकरी असणे अपेक्षित आहे। कृषी क्षेत्राची आवड, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी आणि ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असणे आवश्यक आहे। तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधणे, शेतकरी गट तयार करणे आणि कृषी विभागाशी समन्वय साधून काम करण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्राने तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अर्थात BTM यांच्या संपर्कात राहून दिलेली कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे। शेतकरी मित्र होण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। त्यांचे वय किमान 25 वर्ष आणि कमाल 60 वर्ष असणे आवश्यक आहे। उमेदवार हा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावचा रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक आहे। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा। शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। सोशल मीडिया हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे। कृषी मित्राने दिवसातून किमान 2 तास कृषी विभागाच्या कामासाठी देणे आवश्यक आहे। मग शेतकरी मित्राने नेमके कोणते काम करायचे? गावामध्ये FIG, CIG आणि FSG यासारखे शेतकरी गट तयार करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे। नैसर्गिक शेती आणि आत्मा अंतर्गत शेती शाळेसाठी लाभार्थी निवडणे, राबवण्यास मदत करणे आणि शेती शाळेस उपस्थित राहणे, ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजनेची माहिती शेतकऱ्यांना देणे, नैसर्गिक शेतीचा गाव पातळीवर प्रचार आणि प्रसिद्धी करणे, कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विषयक माहिती सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, शेतकरी प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मदत करणे, कृषी विभागाच्या विविध योजना, मोहिमा आणि डिजिटल शेती शाळांचा प्रचार व प्रसार करणे आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे हेही आवश्यक काम आहे। महिला शेतकऱ्यांसाठीही या योजनेमध्ये महत्त्वाची तरतूद आहे। तालुक्यात निवडल्या जाणाऱ्या शेतकरी मित्रांपैकी महिला शेतकरी मित्रांची निवड ही 30% करणे अनिवार्य आहे। यासाठी काही गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव करण्याची तरतूद आहे। इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे सादर करायचे आहेत। उमेदवाराची निवड ही शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर केली जाणार आहे। यामध्ये प्राधान्यक्रम पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि 12वी उत्तीर्ण अशा पद्धतीने केली जाणार आहे। जर उमेदवाराची समान शैक्षणिक पात्रता असेल तर जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे। ग्राम कृषी विकास समिती अर्जाची छाननी करून निवड अंतिम करणार आहे आणि प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे। शेतकरी मित्राची निवड ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी केली जाणार आहे, मात्र ती आत्मा योजने अंतर्गत उपलब्ध निधीच्या अधीन राहील। शेतकरी मित्राला दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये मानधन देय राहणार आहे। या व्यतिरिक्त प्रवास खर्च किंवा इतर भत्ते देय नसतील। मानधन 3 महिन्याचे एकत्र करून वर्षातून 4 टप्प्यामध्ये देणार आहेत। शेतकरी मित्राच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे। एकूण 125 गुणांपैकी 100 गुण तांत्रिक बाबींसाठी आणि 25 गुण नाविन्यपूर्ण किंवा उल्लेखनीय कामासाठी देण्यात येणार आहेत। महत्त्वाचे म्हणजे 75 किंवा त्यापेक्षा जास्त गुण जर पुढील 1 वर्षासाठी सेवा सुरू ठेवण्याची तरतूद करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र ही केवळ मानधनाची भूमिका नसून गावातील शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे। ही माहिती उपयुक्त वाटल्यास अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि जर आपले काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।